हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच, मी पण मजेत असणार. तर तुम्ही 5 रुपयात कधी फेशियलचा ग्लो मिळवलेला आहे का? नसेल तर आज बघूयात. त्यासाठी मी एक सहान घेतलेली आहे, छोटीच आहे, आणि एक 5 रुपयाचं जायफळ घेतलेलं आहे. हे जायफळ एवढं गुणकारी आहे. आणि कच्चं दूध घेतलेलं आहे. तुमच्याकडं कच्चं दूध नसेल तर तापलेलं असेल तर ते थंड घ्यायचं, गरम नाही घ्यायचं, पण शक्यतो कच्चंच घ्यायचं. आणि हे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं उगाळायचं आहे. याच्यासारखा ग्लो तुम्ही कधी मिळवलाच नसेल. उन्हाने टॅनिंग झालेलं असेल किंवा काळसरपणा आलेला असेल, वांगाचे डाग असतील, ते पण पुसट होतात. आणि आपल्याला अचानक कुठेतरी कार्यक्रमाला जायचं आहे, त्यावेळी सहजासहजी फेशियल करणं उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा एकदम चांगला पर्याय आहे फेशियल करण्याचा किंवा ग्लो मिळवण्याचा. हे तुम्ही डेली जर लावत राहिला तर तुमचे पुरळ येणार नाहीत, मुरुमाचे डाग जातील, वांग जाईल, सर्व. हे जायफळ म्हणजे खूप गुणकारी आहे. आपण गोड पदार्थात टाकलं तर त्याची चव वाढवते, टेस्ट वाढवते, आणि आपल्या स्किनवरती लावलं तर स्किन प्रॉब्लेम सगळे नाहीसे करते. असं हे गुणकारी जायफळ आहे. हे सर्व उगाळून झालेले आणि आता मी लावणार आहे. पण त्याआधी मी मसाज करणार आहे. जसं आपण फेशियल करायला गेल्यानंतर त्या ताई आपल्याला फेशियलचा मसाज देतात तसं. त्यासाठी मी जेवरचं क्लिन्झर घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर क्लिन्झर नसेल तर तुम्ही 1 चमचा कच्चं दूध आणि अर्धा चमचा रोज वॉटर मिक्स करून त्याने पण मसाज करू शकताय. हा मसाज पूर्ण गळ्याला, कानाला, फेसला देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्या स्टेप पण तुम्ही फॉलो करत जावा. मी कशा दिलेल्या आहेत त्या. डोळ्यांच्या बाजूने वर्तुळ आयबॅग झालेल्या असतील तरी त्या कमी होतात. कानांना पण द्यायचा आहे थोडासा, कारण बऱ्यापैकी आपण बघतो कान काळेच दिसतात कुणाचे पण. आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी मसाज द्यायचा आहे. 2 बोटांचा हुक करून अशा पद्धतीने पण द्यायचा आहे. याने काय होतंय, आपल्याला एजिंगचे जे करवटे दिसायला लागलेले असतात आपल्या स्किनवरती, ते कमी होतात ह्या मसाजने. तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पण हा आपल्या ज्या फेसवरती ऑइल आलेलं असतं, ज्यांची ऑइली स्किन असते त्यांनी सकाळी सकाळी त्याच ऑइलने असा मसाज करून घ्यायचा आहे. बघा तुम्ही 8 ते 10 दिवस करून बघा सकाळी उठल्या उठल्या. त्याचा काय रिझल्ट येतोय ते मला कमेंटमध्ये नंतर सांगा. हे लिपच्या बाजूला, डोळ्यांच्या बाजूला आयबॅग असतील तरी ह्याने कमी होतात ह्या मसाजने. लिपच्या बाजूला जो काळपटपणा आलेला असतो तो कमी होतो. स्किन टाईट व्हायला लागती हा जर डेली मसाज तुम्ही केला तर. हा डेली पण मी नाईट रुटीनचा टाकणार आहे व्हिडिओ. पण आत्ता फक्त मला कार्यक्रमासाठी ह्या फेशियलचा ग्लो दाखवायचा होता तुम्हाला, त्यामुळे मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि सर्व लावून घ्यायचं आहे, गळ्याला, मानेला, कानाला, डोळ्यांच्या बाजूला, सगळीकडे अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे. बऱ्यापैकी बघा तुम्ही ताईंचं कसं असतंय, लिपच्या बाजूला काळवंडलेलं असतं, ते पण ह्याने कमी होते. अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे. 5 रुपयाचं जायफळ होतं तेवढं सुद्धा लागलेलं नाही, अर्धच लागलेलं आहे. आणि त्याच्यात अमेझिंग असा ग्लो येतोय. फक्त 10 मिनिटं ठेवायचे. आणि हे आहे यूज अँड थ्रोचं स्पंज स्टिक, जे पाण्यात टाकल्यानंतर फुलतं. आणि एकदा फेशियल कुणाचं पण ब्लीच फेशियल करून झालं का ते टाकून द्यायचं. आता हा मास्क वाळलेला आहे, त्याला स्प्रे करून घ्यायचं. आणि तुमच्याकडं स्पंज नसेल तर तुम्ही रुमाल छोटा एकदम सॉफ्ट असा ओला करून बी घेऊ शकताय. आणि सर्व व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. कसला ग्लो आलेला आहे, गुलाबी गुलाबी वाटायला लागलेलं आहे.
5 रुपयात आणि 10 मिनिटात होणारं हे फेशियल आणि घरचे घरी. तुमचा विश्वास पण बसणार नाही. तुम्ही ज्यावेळेस हे ट्राय करून बघचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. सगळा कलर एकसारखा झालेला आहे. अमेझिंग असा ग्लो आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. बघा, सॉफ्ट स्किन झालेली आहे, चकाकी आलेली आहे. खूप छान रिझल्ट आहे याचा. तुम्ही कधी पण ट्राय करून बघा. आवर्जून कार्यक्रमाला जायच्या वेळेस करून बघा. आणि हे रोज वॉटर आहे गुलाबरीचं. हे सर्व फेसवरती टाकून घ्यायचं स्प्रे करून आणि एकदा पुसून घ्यायचं. तुम्ही थंड पाण्याने पण धुवून घेतलं खळखळ तरी चालतंय. पण ह्याचा पण रिझल्ट छान आहे, त्यामुळं मी हे रोज वॉटर घेतलेलं आहे. आणि बघू शकताय तुम्ही रिझल्ट कसा आलेला आहे ते. तुम्ही ट्राय करून बघा. नेहमीप्रमाणे अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा तुमचा रिझल्ट कसा आला ते. तोपर्यंत धन्यवाद.